शेतकरी बांधवांनो नमस्कार. तुमच्यासाठी अत्यंत आनंदाची आणि सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज समोर आलेली आहे. महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे रखडलेल्या हप्त्यांना अखेर मंजुरी मिळाली आहे. मंत्रिमंडळ बैठकानंतर स्वतः मुख्यमंत्र्यांच्या आदेशाने एका क्लिकवर तब्बल 91,65,000 शेतकऱ्यांच्या खात्यातनी 1,892 कोटी रुपये जमा करण्याचा कार्यक्रम पार पाडण्याचा तुम्ही अगदी बरोबर ऐकलाय. 72 शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 2 हप्ते एकत्र जमा करण्याचे तब्बल 4,000 रुपये जमा होण्याची सुरुवात झालेली आहे. मागच्या अनेक महिन्यापासून शेतकरी बांधव ज्या हप्त्याची वाट पाहत होते, 9वा हप्ता 10व्या हप्त्यासोबतच दिला जात आहे. म्हणजेच 9व्या हप्त्याने 2,000 रुपये आणि 10व्या हप्त्याचे 2,000 रुपये असे एकूण 4,000 रुपये थेट DBT द्वारे बँक खात्यात जमा होणार. कृषी विभागांच्या आदेशानुसार पहिल्या टप्प्याच्या राज्यातील 36 पैकी 18 जिल्ह्यात हे वाटप सुरू झाले. यामध्ये छत्रपती संभाजीनगर, अहिल्यादेवी नगर म्हणजेच अहमदनगर, बीड, लातूर, परभणी, हिंगोली, यवतमाळ, अमरावती, बुलढाणा, गोंदिया, कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, जालना, धाराशिव, नांदेड, रायगड आणि ठाणे या जिल्ह्याचे समावेश आहे. जर तुमचे नाव या यादीत नसेल तर घाबरू नका. उरलेल्या जिल्ह्यामध्ये म्हणजेच दुसरा टप्पा लवकरच सुरू होईल. पण शेतकरी बांधवांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, मागच्या वेळेस पैसे आले म्हणून यावेळी आपोआप येतील हा भ्रमात राहू नका. यावेळेस पात्रता, अटी, तपासणी केली जाते. यांचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त आहे, यांच्या घरात 4 चाकी गाडी आहे किंवा कुटुंबात कोणी सरकारी नोकरी किंवा पेन्शनधारक आहे, त्यांना हा लाभ मिळणार नाही. पैसे मिळण्यासाठी तुमच्याकडे 4 अटी पूर्ण असणे गरजेचे आहे. एक, तुमची ई-KYC आणि फार्मर ID पूर्ण असावे. 2, आधार कार्ड, बँक खात्याची आणि मोबाईलची लिंक असावे. तिसरं म्हणजे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असावे. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुमचे खाते सरकारने निवडलेल्या 14 विशिष्ट बँकांमध्ये असावे. मागच्या वेळी इतर बँकांमध्ये पैसे अडकण्यामुळे सरकारने यावेळेस 14 बँकांची निवड केली आहे. यामध्ये बँक ऑफ महाराष्ट्र, युनियन बँक, सेंट्रल बँक, बँक ऑफ बडोदा, इंडिया पोस्ट पेमेंट बँक आणि जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक यासारख्या प्रमुख बँकेचा समावेश आहे. जर तुमच्या मोबाईलवर पैशांचा मेसेज आला नाही तर चिंता करू नका. अनेकदा सर्व्हिस डाऊन असल्यामुळे मेसेज उशिराने येतो. अशा वेळेस तुमच्या बँकेच्या ॲपवर जाऊन बॅलन्स चेक करा. ATM मधून मिनी स्टेटमेंट काढा किंवा बँकेत जाऊन पासबुक अपडेट करा. लक्षात ठेवा, अर्ज केलेल्या खात्यासोबतच तुमचे आधार कार्ड ज्या इतर बँकांना लिंक आहे ती सर्व खाती एकदा नक्की तपासून घ्या. शेतकरी मित्रांनो, सध्या सोशल मीडियावर नमो शेतकऱ्यांचे नावाखाली अनेक बनावट लिंक फिरत आहे. 3,000 रुपये किंवा 5,000 रुपये देण्याचा बहाण्याने तुमचे आधार कार्ड, ATM पिन किंवा OTP मागितला जाऊ शकतो. अशा कोणतेही फसव्या लिंकवर क्लिक करू नका. सरकार कधी फोनवर OTP मागत नाही. खरीप हंगाम या सुरुवातीला हे 4,000 रुपये बियाणे, खते किंवा औषधी फवारणीसाठी खूप मोलाचे आधार ठरणार आहेत. ही माहिती सर्व शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचण्यासाठी व्हिडिओला आत्ताच शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय जवान, जय किसान. धन्यवाद.